नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण सुंदर अशा रांगोळी काढणार आहोत. तर इथे बघा मी एक चौकोन काढून घेतला आहे 2 ते 2 ठिपके देऊन, आणि त्याच्या एका साईडनी आपल्याला म्हणजे दोन्ही साईडनी एका रंगाने म्हणजे पिवळ्या रांगोळीने मी 3-3 रेषा देऊन घेते, आणि त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला लाल कलरने अशाच 3-3 रेषा देऊन घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी लाल आणि पिवळ्या दोन्ही रेषांवरती असे मोठे मोठे ठिपके देऊन घेतलेत, आणि त्याच्या मधोमध आपल्याला व्हाईट रांगोळीने एक ठिपका देऊन असे 2-2 पाने काढून घ्यायचे आहेत. चारही बाजूने सुंदर अशी रांगोळी आहे, कमी कलरमध्ये आणि छोट्याशा जागेमध्ये काढता येईल अशी सुंदर कलरफुल रांगोळी आहे. तर हे बघा मी या दोन्हीच्या मध्ये असा चक्र काढून घेते दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये चारही बाजूने, आणि त्यावरती आपल्याला अशा 2-2 लाईन देऊन एक ठिपका देऊन घ्यायचा आहे. आणि मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर हे बघा मी ते स्वस्तिक काढले आणि मधल्या रेषांवरती असे ठिपके दिलेत. तर ही होती आपली आजची पहिली रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? तर ही इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. तर इथे बघा मी असं चक्र देऊन काढून घेतलं आणि इयरबडच्या सहाय्याने त्याला आकार देऊन घेतला आहे मी, आणि आपण अशा त्याच्या तिन्ही साईडनी आपल्याला अशा थोड्या मोठ्या आकाराच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि जे मध्यंतरी जागा उरलेली आहे तिथे आपल्याला अशा 3 पाकळ्यासारखी, म्हणजेच आपल्याला जास्वंदाच्या फुलाच्या जशा पाकळ्या असतात त्याप्रमाणे आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला अशा व्हाईट रांगोळीने लाईन काढून घ्यायच्या आहेत हलक्याशा. आणि इथे आपल्याला अशा 3 लाईन देऊन त्यावरती ठिपके द्यायचे आहेत. तर हे बघा इथे ठिपके दिलेत, आणि ज्या पाकळ्यामध्ये आपण हलकासा रंग भरून घेतला आहे त्यावरती पण असे आपण छोटे छोटे ठिपके देऊन घेऊयात. हे बघा याप्रमाणे. आणि ज्या पाकळ्या होत्या त्यावरती पण आपल्याला असे 3-3 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. तर ही होती दुसरी रांगोळी, छोटी सुंदर सिंपल झटपट काढता येणारी. तर आजच्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही रांगोळी पाहिल्याबद्दल धन्यवाद.